असणार यासाठीचं हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एकीकडे जर पाहिलं तर डिफेंडिंग चॅम्पियन आहे, दुसरीकडे जर पाहिलं तर या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा प्रबळ दावेदार मानला जाणारा रॉयल कळंबोली संघ आहे. आणि या दोन संघादरम्यानचं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मागच्या वेळेला या दोन संघांची भिडत झाली होती मेगा फायनल मध्ये, जिथे उजवा ठरला होता तो सुपर माऊली संघ. परंतु आता मात्र 34 धावांचं एक कडवट आव्हान घेतलं सलामीची जोडी मात्र दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. ज्या लयमध्ये अमर बॅटिंग करतोय हे लक्ष्य फार मोठं मानलं जाणार नाहीये, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा प्रत्येक एक सामना तुमच्यासाठी एक नवीन आव्हान असतं आणि त्या नवीन आव्हानाला तुम्ही कशा पद्धतीनं सामोरं जाता यावरती सामन्याचा निकालही सुनिश्चित असतो. थोडासा दबाव जरूर असणार आहे. 34 धावा धावफलकावरती उभारणं आणि तेही रॉयल सारख्या ताकदवर संघाच्या विरोधामध्ये ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. या सामन्यातील विजेता संघ किमान एका पारितोषिकाचा मानकरी होणार यात तीळ मात्र शंका नाहीये, परंतु तो संघ कोणता असणार यासाठीचं हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सेमीफायनल नंबर 1चा टॉस या ठिकाणी SK करिश्मा 11 संघानं जिंकलाय. कमीत कमी या स्पर्धेचं एक पारितोषिक SK करिश्मा 11 संघानं आपल्या नावावरती केलाय आणि त्याचा जो आनंद आहे ना, तो आनंद संघाचे सर्वेसर्वा आणि संघनायक अर्थातच जियाउल हक जावला यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आज त्यांचे सुपुत्रही त्यांच्या सोबत आहेत. एक लक फॅक्टर घेऊन ते आज या स्पर्धेमध्ये दाखल झाले आहेत. आणि एकूणच जर का पाहिलं ना तर ज्या पद्धतीचा खेळ त्यांच्या संघानं केला आहे, हाच खेळ जर का येणाऱ्या सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तर हा संघ देखील अंतिम फेरीचा प्रबळ दावेदार म्हणूनही या संघाकडे पाहिलं जातं. पाजी रणनीती सुपर माऊली संघानं आखली होती, तीच रणनीती आता त्यांच्या विरोधामध्ये आखली जाते. दबाव तंत्राचा वापर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सिली ऑफ रिझन मध्ये हॅपी सिंगला आपण पाहतोय एक डेंजरस पोझिशन मध्ये ते उभे आहेत, कारण ज्या लयमध्ये अमर बॅटिंग करतोय, निर्भीड फलंदाजी आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. परंतु आता आव्हान थोडंसं वेगळं आहे. 12 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष्य. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा मानस होता. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कोणत्याही प्रकारचा मानस नाही आहे. रामा महानवर खरं तर मोठ्या फटक्यांमध्ये विश्वास ठेवणारा खेळाडू आहे. फारसा एकेरी धावेंमध्ये या खेळाडूचा विश्वास आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु लक्ष्य 34 धावांचं जरी असलं तरी एकेरी आणि दुहेरी धावेने स्ट्राईक रोटेट होणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जितका जास्त वेळ अमर स्ट्रायकिंग एंडवरती राहील तितकाच प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती दबाव असेल. परंतु ज्या लयमध्ये रामा महानवरही बॅटिंग करतायत या खेळाडूला देखील रोखणं थोडंसं कठीण असणार आहे. आव्हानात्मक लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. दोनही ताकदवर संघ आहेत, दोनही तुल्यबळ संघ आहेत आणि दोनही संघांमधलं हे इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. टीम मीटिंग प्रत्येक बॉल नंतर किंवा प्रत्येक धावेनंतर नको आहे. आयोजकांच्या सातत्यानं आम्हाला या सूचना येत आहेत, कारण वेळ खूप महत्वाची आहे. टाइम इज अ मनी. यावेळेला गोलंदाज भावेश फिरकीचा जादूगर. ओ यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू मिळालाय आणि रामदास महानवरच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. रामदास महानवर यांची ओळख पटवून देणारा रामदास महानवर ब्रँडेड षटकार मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही अमर चोपडेवरती निर्भर राहणार नाहीये. मी देखील षटकार लगावू शकतो हा आत्मविश्वास रामदास महानवर मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. या षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात. 34 धावांचा पाठलाग करत असताना प्रत्युत्तर दाखल 7 धावा धावफलकावरती. काय खेळ रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. रिव्हेंज सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये घेतोय. बदले की आग खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि दोनही संघ ताकदवर संघ आहेत, दोनही संघ तुल्यबळ संघ आहेत. पहिल्या षटकाचा जर का आपण विचार केला तर 7 धावा धावफलकावरती आल्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये 9 आल्या होत्या आणि प्रत्युत्तर दाखल आतापर्यंत 7 आल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. थोडासा प्रेशर रिलीज. 4 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा. गोलंदाज या वेळेला देखील समोरच्या दिशेने उडवलाय, परंतु एलिव्हेशन मिळत नाहीये. परेश कडके वेगानं चेंडूवरती येतोय. क्लीन पिकअप, क्विक रिलीज, सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे.
या एका धावेच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्या 8. अजूनही येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावांची गरज. या षटकामध्ये एक मोठा फटका आलाय. अजून एखाद मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केला जाईल. आणि या उलट रॉयल संघाचा जर का विचार केला तर विकेट मिळवूनच तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. विकेट जर का या षटकामध्ये आली नाही तर येणाऱ्या षटकामध्ये फलंदाज हावी होताना निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अमरला देखील ठाऊक आहे त्याच्या विकेटचं महत्त्व, तो ओळखतो. पहिल्या षटकामध्ये विकेट द्यायची नाही जेणेकरून येणाऱ्या गोलंदाजावरती दबाव निर्माण केला जाऊ शकतो. कदाचित हीच रणनीती रामदास महानवर सांगत असताना अमर चोपडेला. मागील चेंडू अवांतर. यावेळेला स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. का या गोलंदाजाला मॅन विथ द गोल्डन आर्म म्हटलं जातं. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू दोनही दिशेला वळवण्याची धमक असणारा गोलंदाज आता मात्र सरळ चेंडू फेकतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट बॉलची समाप्ती. एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजावरती दबाव निर्माण करणारा आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा. त्याच आत्मविश्वासानं जर का गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली तर या धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. परंतु नाही, हे तितकं सोपं नाहीये. अमरनं स्वतःला स्ट्रेच केलं. चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचला. फेकून दिला सीमारेखा पार. अमरच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर अमर चोपडे ब्रँडेड षटकार आपण मागील चेंडूवरती पाहिला. स्वतःला स्ट्रेच केलं. चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचला. 7 चेंडू 19 धावांची अजूनही गरज. सामना अजूनही बॅलन्स केला जाऊ शकतो. यावेळेला वॅकंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली आहे. रामदास महानवर म्हटलं तर रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमकुवत, परंतु इथे जीवाच्या आकांतानं मैदानाच्या आतमध्ये धावतोय. शेवटच्या चेंडूवरती धावा आल्या 2. षटक समाप्त होत आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहतोय. बिनबाद 17. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी गरज असेल 17 धावांची. अर्धा पल्ला या ठिकाणी गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे, परंतु या 17 धावा डिफेंड केल्या जाणार की या 17 धावांचा यशस्वी पाठलाग होणार. खरं तर शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार हा या सामन्यामध्ये निर्णायक ठरू शकतो, कारण शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 6 धावा या सामन्याच्या निकालामध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. डीजे शेवटचे 6 चेंडू शिल्लक. विजयासाठी 17 धावांची गरज. सामना अजूनही इक्वली बॅलन्स आहे. दोनही संघांकडे समसमान पद्धतीने झुकलेला सामना. पहिल्या 3 चेंडूमध्ये जर का एखाद मोठा फटका आला नाही तर ड्रायव्हिंग सेटवरती रॉयल कळंबोली संघ आपल्याला पाहायला मिळेल, परंतु पहिल्या 3 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका येणं सुपर माऊली संघासाठी ही जमेची बाजू असणार आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे रामदास महानवर सारखा अनुभवी खेळाडू जर का स्ट्रायकिंग एंडवरती असेल तर संघाचे मनसुबे आणखीनच उंचावलेले आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय या संघाचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू अर्थातच प्रभात मोरे. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेला पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलंय, हल्ला बोल केलाय, प्रत्युत्तर दिलं गेलंय. 6 धावांच्या माध्यमातून येतोय बिग हिट षटकार.
या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर काय खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. द मॅन इन फॉर्म, ज्या खेळाडूंना आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये अनेक मैदानं गाजवली, आज महाराष्ट्रभर ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा सुरू आहे, व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट खेळणारा कळंबोलीतला एक असा दिग्गज खेळाडू आज वयाच्या 40 नंतरही मैदानाच्या आतमध्ये एखाद्या जखमी वाघाप्रमाणे लढतोय. काय कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 5 चेंडू 11 धावांची गरज, यावेळेला उडवलाय चेंडू. सेफ लँडिंग होणार का? वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तद्वर मात्र धावा एकवटल्या जात आहेत. धाव फलकावरती 2. 9 धावांची अजूनही आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरता. येणारे 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. सामना जो 6 चेंडू 17 धावांचा होता, पहिल्या 2 चेंडूमध्ये 9 धावा धाव फलकावरती आल्या. पुन्हा एकदा सामन्याचं झुकतं माप सुपर माऊली संघाच्या दिशेनं आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळालं. या दरम्यान आपण पाहतोय तर सन्माननीय संतोषजी पोपेटा साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती पाहायला मिळतंय शुभागमन. क्रिकेटवरती निस्सीम प्रेम करणारं एक दमदार व्यक्तिमत्व. काळभैरव संघ कुठेही असो, आदरणीय पोपेटा साहेबांची उपस्थिती ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. ओ यावेळेला समोरच्या दिशेनं उडवलाय, फेकून दिलाय सीमा रेखा पार. रामदास महानवर आपल्या क्रिकेटिंग करिअर मधील वन ऑफ द बेस्ट फॉर्म मध्ये आणखीन एक दमदार षटकार. आपण सुरुवातीला उल्लेख केला होता की पहिल्या 3 चेंडूंमध्ये कमीत कमी 1 षटकार येणं गरजेचं आहे. रामदास महानवरनं 2 षटकार लगावले. सामना पूर्णपणे त्यांना आपल्या आवाक्यामध्ये आणला. इथून जर का पाहिलं तर 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना अजूनही जर का आपण पाहिलं तर या ठिकाणाहूनही विजयाच्या दिशेनं घेऊन जाऊ शकतो. एक चूक जर का तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कराल तर रॉयल संघ हा पुन्हा एकदा बाउन्स बॅक करू शकतो. तुर्तास सामना जर का आपण पाहिलं तर झुकतं माप जरूर सुपर बाहुली संघाकडे जरी असलं तरी क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटची धाव घेतली जात नाही, जोपर्यंत शेवटची चेंडू फेकला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा भाकीत करणं अशक्य आहे. 3 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. रॉयल संघाला कमबॅक करण्यासाठी विकेटची आवश्यकता, परंतु रामदास महानवर केवळ एका फटक्याचं काम बाकी आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू लेग स्टंपला सोडून जाणारा अवांतरचा इशारा येतोय. आता मात्र समीकरण बदलतं. येणारे चेंडू 3, विजयासाठी 2, तर बरोबरीसाठी 1 धावेची आवश्यकता. रामदास महानवर आपल्या स्टाईलमध्ये हा सामना फिनिश करणार का? त्यांना देखील ठाऊक आहे की सामन्यामध्ये विजय महत्वाचा आहे. विजय कशा पद्धतीनं येतो यापेक्षा सामना कशा पद्धतीनं आपल्या संघाच्या बाजूने झुकवला जाऊ शकतो. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला, हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचे डॉट बॉल सुरुवातीला येणं अपेक्षित होतं. इक्वेशन बदललंय. येणारे 2 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता, तर 1 धावेची आवश्यकता सामन्यामध्ये बरोबरी करण्याकरिता. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह आहे आणि याचबरोबर स्कोर्स आर लेवल, धाव संख्येची या ठिकाणी बरोबरी केली जाते आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असताना आता अमरला मात्र संधी मिळते फिनिशिंग टच देण्याची. नाणेफेकीच्या बळावरती ऑलमोस्ट हा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवलाय सुपर माऊली संघानं आणि सलगच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये रॉयल ए सारख्या संघावरती मात करताना इथे आपण मैदानाच्या आतमध्ये संघ पाहतोय तो सुपर माऊली संघ. काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू विजयासाठी 1 आणि फ्लिक ऑफ द रिस्क आपल्या स्टाईल मध्ये अमरनं मात्र हा सामना फिनिश केलाय षटकारासह. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच द लिजेंडरी क्रिकेटर अर्थातच रामदास महानवर ठरतायत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तत्पूर्वी आपण जाऊयात आमच्या मुख्य मंचावरती जिथे सन्मान केला जाईल
ज्यांचं नुकतंच या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय संतोष शेठ पोपेटा साहेबांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा या मुख्य मंचावरती. आज संपूर्ण पोपेटा कुटुंबीय या एकाच व्यासपीठावरती आपल्याला एकत्रितपणे आलेले पाहायला मिळत आहेत. आदरणीय संतोषजी पोपेटा साहेब, क्रिकेटवरती निस्सीम प्रेम करणारा एक क्रिकेटचा चाहता, या मैदानावरची